छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू। आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर। मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत, तर जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या आगीतील कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संजय शिरसाडांची मागणी। कंपनी मालकानं स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांना कोंडून ठेवलं, शिरसाडांचा आरोप। संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी। बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांवर संभाजी ब्रिगेडचा दावा। पुरुषोत्तम खेडेकरांसह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं घेतली उद्धव ठाकरेंची भेट। महाराष्ट्रातील सत्तांतर लोकांना मान्य नाही, सत्तांतर मान्य नाही हे दाखवण्याच्या संधीची लोक वाट पाहत आहेत, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य। मराठा समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल, आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ठेवता येणार नाही। सर्वे आला की आरक्षणाबाबत निर्णय होईल, मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित पहिल्यांदाच एका व्यासपीठावर। मुंडे क्षीरसागर यांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून 2000 कोटींचा निधी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय। नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000चे ड्रग्ज जप्त। 2 नायजेरियन नागरिकांना अटक। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधी विभागाची धडक कारवाई। अहमदनगरच्या कोपर गावात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दुकानांवर डीवायएसपी मिटकेंच्या पथकाचा छापा। 2 जण ताब्यात। 21 गॅस टाक्या, व्हॅन मशीनसह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान शेख खाजाची कांस्य पदकाची कमाई। परभणीकरांकडून पैलवानाचं जोरदार स्वागत। पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ फुलांनी सजला। विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी अनुयायांची आजपासूनच गर्दी। साईबाबांच्या मंदिरातील नवीन दर्शन रांगेमुळे साई भक्तांना दिलासा। अवघ्या 5 तासांमध्ये 50,000हून अधिक भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता येतो।